चला डबल कप संघ आपला सन्मान चिन्ह या ठिकाणी कलेक्ट करायचं प्लीज. आपण या ठिकाणी ताबडतोब संपर्क साधा. आपण या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झाला, चांगला खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळाला. व्यासपीठावरती आपण पाहू शकता आमचे आदरणीय सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व रमाकांतजी नाईक साहेब व्यासपीठावरती आहेत आणि त्यांना त्यांच्या समेत बरेचसे मान्यवर देखील व्यासपीठावरती आहेत. त्या सर्वच मान्यवरांचा आपण या सहकार महर्षी चषकामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. तर विशेषतः आता सन्मान चिन्ह जे मात्र या ठिकाणी प्रदान केलं जातं RCC ढबळगाव संघाला. तोपर्यंत क्षेत्ररक्षण लावून घ्या. मॅच देखील चालू होणं गरजेचं. वेळ देखील कमी आहे आणि आजची रात्र देखील आपल्याला इथे कंप्लीट करायची आहे. त्यामुळं थोडंसं सामना चालू होणं देखील मैदानावरती गरजेचं आहे. तर समालोचन कक्षेमध्ये तिथे अमोल राऊत आणि आम्हाला जॉईन होतील परत एकदा मुंडे सर. तोपर्यंत सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला सर्वांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी या मॅचसाठी मी आपले सर्वांची घेतोय राजा. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा सहकार महर्षी चषक. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकत राहा. उंडे सर यांना धन्यवाद. राऊत सरांसाठी सामना सुरू होण्यापूर्वीच बक्षीस आले तर सरपंच. सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा सूचना देतो की बक्षिसांची खराब केली जाते परंतु केलं जात नाही. तर कॉमेंटेटरने बक्षीस लावण्यापूर्वी बक्षीस स्वीकारायचं आणि नंतर त्यांना द्यायचं. दीपक ठाणगे स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि राऊत सर सुद्धा नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीपक दाडगे स्ट्राईक वरती सज्ज झालाय. पाहूया गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय. यावेळेस लगातारचा विठाई पतसंस्थेचे मॅनेजर सन्मान्य आप्पासाहेबजी रोकडे, त्याचबरोबर वांगदरी गावचे प्रगतशील शेतकरी नवनाथजी नागोडे यांच्या शुभ हस्ते ढवळगाव संघाचा सन्मान केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये मिस फिल्डिंग पाहायला मिळते. एक धाव मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली गेली. 3 षटकारासाठी या ठिकाणी अनिल पवार यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं प्राइज असेल. संदीप कुरुमकर 11 विरुद्ध सहकार महर्षी क्रिकेट क्लब श्रीगोंदा कारखाना आपण टीम पाहतोय. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस राऊत सरांच्या बॅटीमधून गॅपमध्ये खेळवलाय चेंडू. अतिशय सुरेख फटका, कार्पेट प्रकारचा फटका. सीमारेषेवरती मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. याच बरोबर 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले ते 3 धावेंवरती. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं प्राइज असेल समृद्धी वॉटर फिल्टर्स यांच्या माध्यमातून. दरम्यानच्या काळामध्ये पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू टोलवलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय गोलंदाज संदीप कुरुमकर 11 संघाकडून. राहुल अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. दोनही संघ पुढील चेंडू पाहूया राहुलचा. यावेळेस पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने चांगला फटका खेळवलाय. 1 धाव मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली जाते. सिंगल डबल धावांचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होतोय. धावफलक जाऊन पोहोचले ते 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. राऊत सरांच्या प्रत्येक षटकारासाठी लिंपणगावचे माजी उपसरपंच अशोकरावजी काळाने यांचे 100 रुपये असतील. त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य दत्ता शेठ गायकवाड यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं प्राइज असेल. सहकार महर्षी क्रिकेट क्लब श्रीगोंदा कारखाना यांनी 2005 ते 2016 आदरणीय राजेंद्रदादा नागोडे यांच्या वाढदिवसानिमित्त शेजारीच असलेल्या बाजार तळावरती भव्य दिव्य अशा टेनिसच्या बऱ्याचशा स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. दरवर्षी आयोजित करीत होते परंतु यावेळेस खंडित झालेली स्पर्धा पुन्हा एकदा कारखान्याच्या माध्यमातून भव्य दिव्य अशी टेनिस क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. कारखान्याचे कार्यकारी संचालक सन्माननीय रमाकांतजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला अतिशय देखणी स्पर्धा पाहायला मिळाली आहे. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस प्रकाश गोलंदाजी करतोय. लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका पाहूया. क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावून येतोय. मिस फिल्डिंग केली आहे. 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दीपक दांडगेने घरट सोडलं होतं.
परंतु पुन्हा एकदा घरट्यामध्ये सेफ परतलाय. याच बरोबर एका धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचले. ते 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. राऊत सरांच्या प्रत्येक षटकारासाठी सरपंच रवी उजागरे यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं प्राइज असेल. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस दीपक दांडगेने लेग साईडच्या दिशेने चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल होतोय. फलंदाज या ठिकाणी जेलबाद. धक्का क्रमांक पहिला. समीर लाळगे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. षटकारासाठी 200 रुपयांचं प्राइज असेल. डॉक्टर दत्ता गायकवाड यांच्या माध्यमातून पुढील चेंडू पाहूया. गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळवण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू असणारे अतिशय सूर्य गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये प्रकाश कुरुमकर. लिंपणगाव संघाकडून आपण पाहतोय पहिला गडी बाद झालाय दीपक दांडगेच्या रूपामध्ये. एक अगदी सोपा झेल टिपला गेलाय. पुढील चेंडू पाहूया. दरम्यानच्या काळामध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेला चेंडू पंच कळवतायत लेग बायच्या स्वरूपामध्ये. एक धाव घेतली गेली आहे. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले ते 6 धावेंवरती. पुढील चेंडू पाहूया. गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. स्ट्राईक वरती खेळतोय मात्र एक अनुभवी फलंदाज दत्ता राऊत सर बऱ्याचशा दिवसानंतर टेनिस क्रिकेटच्या मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र अतिशय सुरेख चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू टाकला गेलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळवले जात आहेत. आजच्या दिवसामध्ये 4था सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सहकार महर्षी क्रिकेट क्लब कारखाना विरुद्ध हॅट्रिक साठी 500 रुपयांचं प्राइज असेल. बाळासाहेब कनसे यांच्या माध्यमातून. यावेळेस फुलटॉस चेंडू लेग साईडच्या दिशेने मारलाय. पाहूया धाव घेण्याचा प्रयत्न. धावबाची संधी होतीये का? पंचांकडे हलकीशी अपील. अतिशय चांगला थ्रो केला होता परंतु कलेक्शन मात्र खराब झालंय. याच बरोबर एक धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली गेले. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले ते 7 धावेंवरती. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करतोय तो संदीप भाऊ कुरुमकर 11 लिंपणगाव संघ. आज आपण पाहिला असेल अगोदरचा सामना अक्षरशः टायचा सामना पाहिला आपण. सचिन घोडकेने आज क्रीडा रसिकांची मनं जिंकलेत. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिला असेल घारगावचा असलेला सितारा सोमा खामकरने या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक नोंदवलंय. गोलंदाजी मार्कवरती अमोल दळवी दाखल झालाय. संदीप भाऊ कुरुमकर 11 लिंपणगाव संघाकडून स्ट्राईक वरती खेळतोय. अजूनही सलामीला आलेला दत्तात्रय राऊत सर आपण पाहतोय. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू. वारंवार निर्धाव चेंडू खेळवले जात आहेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती. षटकारांसाठी बऱ्याचशा मान्यवरांचे पारितोषिक लावले गेलेत. यावेळेस पाहूया पुढील चेंडू. हॅट्रिक साठी 500 रुपयांचं प्राइज असेल. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू खेळवला जातोय. एक उसळता चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकलाय. गुड लेंथ वरती टाकलेला हा चेंडू फलंदाजाला वारंवार बीट करण्यात यशस्वी ठरतोय तो अमोल दळवी. आपला पूर्णपणे अनुभवपणाला लावतोय.
यावेळेस मात्र मुख्य पंचांना पास करून टाकलेला. यावेळेस बॅटची कडा घेऊन झेल जरूर सुटलाय, परंतु एक धाव मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली जाते. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले ते 8 धावेंवरती. 2 वाघांची पडली गाठ आणि कोण कोणाची लावणार वाट. स्लिप थर्ड बेंचच्या दिशेने अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. यावेळेस पुन्हा एकदा समीर लाळगेला मोठा फटका खेळवण्याचा प्रयत्न नक्कीच फसलाय. वाईट घोषित केलाय चेंडू आणि बाईच्या स्वरूपामध्ये आलेली एक धाव. अशा प्रकारच्या आता 2 धावा मिळवल्यात. धावा कशा काय येणार, परंतु धावा आल्या पाहिजेत. धावफलक जाऊन पोहोचले ते 10 धावेंवरती. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर जर्सी क्रमांक 10 धावफलकावरती 10 धावा नोंदवल्या गेल्यात. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस राऊत सरांच्या बॅटीतून हवाई फायर पाहायला मिळते. खूप उंचीवरती गेलेला हा चेंडू पाहूया. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल सुटलाय. यावेळेस जल्लोष पाहायला मिळतोय आपल्याला कारखाना संघाकडे. झेल मात्र सुटला गेलाय. कारखाना समर्थकांसाठी सूचना आहे आयोजकांची. आपण सीमारेषेपासून पाठीमागे 4 फूट उभा राहायचंय. सीमारेषेपासून 4 फूट पाठीमागे उभा राहा. आपला जल्लोष त्या स्टेजवरती करा. आयोजकांची आपल्याला सूचना आहे. धावफलक जाऊन पोहोचले ते 12 धावेंवरती. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये झेल कोणाचा सोडलाय. दत्ता राऊत सरांचा झेल सोडलाय. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम फटका झालाय. चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा झेल सुटलाय. पाहूया. वारंवार मैदानाच्या आतमध्ये जीवदान दिले जात आहेत. राऊत सरांनी जर 3 षटकार मारले तर बंडूतात्या जगताप मित्र मंडळ ईगल फाउंडेशनच्या वतीने 500 रुपये. यावेळेस मात्र दांडी गुल 32 गोल केली आहे. अतिशय सुरेख चेंडू टाकलाय. श्रीगोंदा फॅक्टरी हा संघ. तर आता श्रीगोंदा फॅक्टरीच्या सलग 3 षटकारासाठी बंडू तात्या जगताप मित्रमंडळ ईगल फाउंडेशनच्या माध्यमातून 500 रुपयांचं प्राइज असेल. प्राइज वाढलेलं आहे 1000 रुपये असेल. बंडू तात्या जगताप मित्रमंडळ यांच्या वतीने 1000 रुपयांचं प्राइज असेल 3 षटकारासाठी. याचबरोबर आज चेंडू अतिशय दर्जेदार इथे पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत ते आता राऊत सर. नाव आहे राऊत सर. ते खेळत आहेत 12 बॉल मध्ये 9 धावेंवरती. तर आता 9व्या मैदानावरती पोहोचलेत. सुभाष कांबळे गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज तयार. 13 धावा धावफलकावरती. दीपक गोलंदाजी मार्कवरती. याचबरोबर अतिशय देखणा फटका राऊत सरांच्या बॅट मधून कव्हरला. पायानं तिथे चेंडूला थांबवलं. क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉलचा खेळ इथे आपण पाहतोय. राऊत सर चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून प्रदर्शित केली जाते. त्यांच्यासाठी जल्लोष देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग आहे इथे सहकार. तर खऱ्या अर्थानं दीपक शेळके आहेत आणि पायानं जरी अपंग असले तरी आपल्या संघासाठी धडपडत असताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे खऱ्या अर्थानं त्याचं कौतुक करावं तेवढं कमी.
खोलवर टप्प्याचा बॉल आणि याच बरोबर राऊत सरांची दांडी 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 गुल. या बॉलवरती माघारी पाठवलं. टीमची धावसंख्या आहे धापलकावरती 15 धावा. सहकारमर्शी क्रिकेट क्लब श्रीगोंदा फॅक्टरीने विकेट गमावल्यात 15 धावेंसाठी 3. आता चौथं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. नेहमी सांगत असतो हजारो सिंपल्या तोडल्यानंतर एखादा मोती सापडतो. क्रिकेटच्या जीवनामध्ये लाखो माणसं भेटतील पण सुभाष दीपक शेळके सारखा एखादा सापडतो. अतिशय अप्रतिम गोलंदाजी जो मात्र करत असताना व्हाईट बॉल. पंचांचा इशारा. मुख्य पंच आहेत आमचे अतिशय दक्ष असे पंचांचं कामगिरी पाहत असताना उभा महाराष्ट्र टेनिस जगताचा त्यांनी गाजवला. दीपक पिळगावकर सर आणि दुसऱ्या बाजूला रमेश राणे सर. खोलवर टप्प्याचा बॉल आणखीन एकदा दांडी उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉय. नाव आहे दीपक शेळके. अतिशय जबरदस्त कामगिरी करत असताना सहकार मर्शी चषक ही स्पर्धा आपण अनुभवतोय पाहतोय. हे यश आहे आमच्या या चषकाचं. हे यश आहे आमच्या आयोजक कमिटीचं. त्यांनी एवढी मोठी स्पर्धा ऑर्गनाइज केली. हे यश आहे आमच्या क्रीडा रसिकांचं. ज्या प्रकारची त्यांनी या सहकार मर्शी चषकाला साथ दिली आपल्या सर्वांचं आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने आपण मनपूर्वक स्वागत करतो. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहू शकताय. अजय साठी हा बॉल स्टिअर केलाय. तिथे धडपड आपण पाहू शकताय. दीपक शेळकेची अक्षरशः अतिशय जबरदस्त कामगिरी करत असताना पायानं अपंग आहेत पण या मॅच मध्ये आपल्या नावाचा डंका जरूर पिटलाय. हॅट्रिक बॉल होता आणि त्यासाठी पारितोषिक होतं ते मिस केलं दीपकनं. या रात्रीमध्ये तो चमकताना पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहू शकताय. तो आता सुभाष कांबळे स्ट्रायकिंग एंडला कशा प्रकारची कामगिरी करेल. आणि याचबरोबर सुभाषच्या बॅट मधून डीप मिड टॉपला बीट करत चेंडू सीमा रेखेच्या बाहेर. धावा मिळतील 4 चौकार. आता वाढेल धावसंख्येचा आकार. सीमारेषा भेदून गेलाय. संचालक राकेश भाऊ पाचपती यांचा. स्पोर्ट क्लब श्रीगोंदा फॅक्टरी 4 विकेट गमावल्या. 21 धावा आहेत धावफलकावरती. आता शेवटच्या षटकाला मैदानावरती सुरुवात होत असताना पाहायला मिळते. टीम मीटिंग्स नको आहेत मैदानावरती. सातत्यानं सूचना येते. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा इथे आपण पाहतोय. अतिशय चांगल्या क्रिकेटचा नजराना सहकार मर्शी चषकाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या भेटीला आणला. त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलणारे आमचे रमाकांतजी नाईक साहेब, त्यांचा सर्वच मित्र परिवार, आमची सर्व व्यवस्थापन कमिटी असेल, या सर्वांचं मी आभार मानेल. इतकी मोठी फार मोठी स्पर्धा, नगर जिल्ह्यातली सर्वोत्तम स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहतो. जवळपास मला वाटतं साहेब ही स्पर्धा आजपर्यंत कालपर्यंत 7,500 लोकांनी पाहिली. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्गवरती अशोकराव कळाने साहेबांच्या वतीने पारितोषिक येतोय. स्ट्रायकिंग एंडला अजय आहे आणि त्याने जरी ते षटकार केला तर पारितोषिक आहे 200 रुपयांचा पुरस्कार जाहीर केलाय.
त्यांचा देखील हात या संपूर्ण स्पर्धेमध्ये सातत्यानं वरवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. आखूड टप्प्याचा बॉल होता. पिक करण्याचा प्रयत्न, धावबाची संधी, धडपड धडपड आणि धडपड इथे पाहायला मिळते. या रात्रीत होईल मैदानावरती धावेंची चोरी. एक धाव एका धावसंख्येच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढतीये. जाऊन पोहोचेल 22. 22 धावा धावफलकावरती. सहकार मर्शी स्पोर्ट क्लब श्रीगोंदा फॅक्टरी 22 धावा धावफलकावरती. आदरणीय दत्ताशेठ गायकवाड साहेबांच्या वतीनं सुभाष कांबळे स्ट्रायकिंग एंडला त्यांच्यासाठी पुरस्कार आलाय. षटकार जर केला तर 200 रुपयांचं पारितोषिक. गोलंदाज तयार. प्रेक्षक एन्जॉय करतायत. क्रीडा रसिक. बॉलर तयार. इथे टाकलेला बॉल वेगात बॅट फिरवली. धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. एकंदरीत असं वाटलं की लेग बायची ही धाव असेल. तसा इशारा मुख्य पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचला. अतिशय दक्ष पंच आहेत रमेश राणे सर आणि त्यांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. लेग बाईज. एक धाव आली. संघाची धावसंख्या 23 या अंकावरती जाऊन पोहोचते. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहू शकता अजय खराडे स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतील. बॉलर तयार. तिथे अजयचा आहे गोलंदाज. बॅकफुटला सरकून रूम बनवण्याचा प्रयत्न आणि इथे देखील थोडीशी गडबड आणि फलंदाज होईल इथे धावबाद. वाघाची शिकार धावबादच्या स्वरूपात विकेटचं पतन. जल्लोष करा, टाळ्या वाजवा, सिट्ट्या वाजवा, पण सीमारेखेच्या बाहेरून. राऊत सर प्रेक्षक मागं घ्या. ते कारखाना सगळं प्रेक्षक मागं घ्या बाउंड्री पासून. आणखीन एका विकेटचं पतन. अजय खराडे माघारी परततील. सहकार मर्शी स्पोर्ट क्लब श्रीगोंदा फॅक्टरीला बसलेला हा 5वा हादरा. एका बाजूनं भिंत कोसळते, एका बाजूनं फलंदाज सुभाष आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. याचबरोबर हा चेंडू आपण पाहतोय मिडल स्टिकच्या डोक्यावरून धाव घेण्याचा प्रयत्न चालवला जरूर, पण तिथेच थांबवलं. धाव येणार नाहीये. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी झाली गोलंदाज अजयच्या माध्यमातून. एका बाजूनं संघाची धावसंख्या धावफलकावरती 23 रन. शेवटचा बॉल शिल्लक या इनिंगचा. तो कशा प्रकारे हाताळला जाणार. स्ट्रायकिंग एंडला आहे सुभाष कांबळे आणि याच बरोबर सुभाष कांबळेच्या बॅट मधून जम्बो जेट चेंडू सीमारेखेच्या बाहेर. षटकार. टार्गेट आहे या मॅच मध्ये टीम
वाह क्या बात आहे. हॅलो, ते श्वान बाहेर जाऊ द्या, विनंती करतो. ते श्वान थोडंसं बाहेर जाऊ द्या. सातत्याने मित्रांनो मी एक कल्पना देईन की मला वाटतं ऑस्ट्रेलियाच्या सिडनीच्या मैदानावरती या प्रकारचं चित्र सातत्यानं आपल्याला पाहायला मिळायचं. धन्यवाद सर. केदार सर, या ठिकाणी शिवराजजी देशमुख आमचे प्रेक्षक म्हणून काम पाहत आहेत. कसा सामना चाललाय सर? आता अनुभवाविरुद्ध यंग ब्रिगेड तसं पाहिलं तर एवढं मोठं तुम्ही आयोजन केलंय. ह्या आयोजनात कुणाला पण वाटतं आपण क्रिकेट खेळलं पाहिजे. आमचे मित्र दत्ता सर हे सर्व कामधंदा करणारे, पण ह्या महोत्सव इतका मोठा आहे की आपण ह्याचा एक सहभागी पाहिजे, ह्याच्यात आपण खेळलं पाहिजे. आणि सगळ्या ज्याला क्रिकेटची आवड आहे, ज्याला खेळायची आवड आहे, आवडी पुढं कसलंच काही नसतं. ज्याला आवड आहे तो सवड काढतो आणि खरंच खेळायची आवड आहे ह्याला, ही महत्वाचं आहे. हॅलो, धन्यवाद सर. चला राऊत सर चालू करा. सहकार महर्षी संघ जर सामना जिंकला तर काश्मीरवरून आता ऑनलाईन पैसे आलेत. मेजर प्रवीण गिरे यांच्या माध्यमातून 1111 रुपयांचं प्राइज असेल. सहकार महर्षी संघ जर सामना जिंकला तर 1111 रोख पैसे दिले जातील. गोलंदाज तयार, बॉलर तयार. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला बीट करतोय. जाईल सीमा पार, धावा मिळतील वाढेल. धावसंख्येचा आकार सीमारेषा भेदून गेलाय. संचालक राकेश भाऊ पाचपुते यांचा खणखणीत चौक. आणि त्यांच्या माध्यमातून विकेट जर मिळवली तर 200 रुपयांचा पारितोषिक पुरस्कार जाहीर केलाय राऊत सरांसाठी. धापलकावरती आपण जाऊया. विशाल शिंदे अप्रतिम कामगिरी करत असताना पाहायला मिळत आहेत. 5 धावा धापलकावरती. 5 ऑन दी बोर्ड. टार्गेट मोठं नाहीये, त्या प्रकारे पाठला करावा लागेल. गोलंदाजी मार्गवरती राऊत सर तयार. तर दुसऱ्याच बाजूने आपण पाहतोय मैदानावरती बॅटर स्ट्रायकिंग एंडला अनिकेत शेळके आणि त्याच्या बॅट मधून बॉल हवेत. त्या विकेटची होती संधी. विकेटचं पतन मिड विकेटला. तर जसजसा आजची रात्र पुढे चालली, डीजे ऑपरेटर देखील रंगात येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. खासियत आहे सहकार महर्षी चषकाची. अक्षरशः जर आपण पाहिलं राऊत सर विकेट घेत आहेत. मी नेहमी सांगत असतो, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जबरदस्त कामगिरी इथे करत असताना राऊत सरांच्या माध्यमातून आपण पाहू शकताय. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दत्ता शेठ गायकवाड साहेबांच्या वतीने या विकेटसाठी 200 रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आणि तो इथे जमा केला. त्याबद्दल आम्ही त्यांचे शतशः ऋणी आहोत. 6व्या मॅचच्या दिशेनं नवीन फलंदाज इन होतील. बॅटर आता मैदानावरती स्वप्नील काळे जे मात्र इन होत असताना 5 वरती पैर बसलेला पहिला आद्रा. बॉल टू रन इक्वेशन आहे या मॅचचं. राऊत सर तयार. ओ हो दांडी गुल. बॉडी धन्यवाद. लँग्वेज अतिशय चांगली आणि याच बरोबर दांडी उखडली. बॅटरला पाठवला माघारी. आणखीन एका विकेटचं पतन. केदार सर हॅलो. प्रेक्षकांमध्ये आलोय. कोण जिंकणार? कोण जिंकणार? क्या बोलती पब्लिक? विषय एकदा मागचा. जोरदार आवाज झाला पाहिजे. जबरदस्त आवाज, मॅच इथे आवाज. आपल्याला पाहायला मिळते. हॅलो. कोण जिंकणार? सहकार महर्षी जोरात सहकार सामना चालू आहे. कसं काम सामना चालू आहे? जोरदार Thank चालू you. आहे सामना. खूपच भारी चालू आहे. ओके धन्यवाद. आपल्याला हॅट्रिक पाहायला बॉल आहे. मिळतंय. 2 मिनिटं सर, 2 मिनिटं. हॅट्रिक बॉल आहे आणि बंडूताते जगताप त्याचप्रमाणे ईगल फाउंडेशन यांच्या वतीनं विकेट जर हॅट्रिक पूर्ण केली तर 500 रुपयांचं पारितोषिक ते मला वाटतं जमा करून घ्या सर. आमच्या इथं प्लीज मी विनंती करतो जमा. थँक्यू सर.
तर संदीप इताबे यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक येतंय आणि आमचे अशोकदादा कळाने साहेबांच्या वतीनं 200 रुपयांचं पारितोषिक. हॅट्रिक राऊत सरांनी पूर्ण केली तर हॅट्रिक बॉल आणि याचबरोबर कव्हरमध्ये सन्मानजनक खेळा गेला. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचेल. कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव इथे मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे गेली. ती जाऊन पोहोचेल 6 या अंकावरती. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये पहिलं षटक मैदानावरती संपलं आणि पहिल्या षटकात जास्त डावांची सरासरीची गरज होती. ते लिंपणगाव संदीप दादा कुरुमकर 11 लिंपणगाव संघ पूर्ण करत असताना 6 धावा धावफलकावरती. तोपर्यंत ऐकूया चांगला असं संगीत. प्रेक्षकांमध्ये जण या ठिकाणी म्हणतात सहकार मर्शी जिंकेल. कसं काय आपण सहकार मर्शी एवढा या ठिकाणी विश्वास दाखवलाय? नाही, सहकार मर्सीची पोरं रोज प्रॅक्टिस करतात. त्याच्यात आमचे त्यात पिंटू शेठ जंगले आहेत आणि समीर राळगे आहेत. त्यांच्यामुळे आमचा सपोर्ट सहकार मर्शीला आहे आणि सहकार मर्शी 100% जिंकणार. वा 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 वा. इथे मात्र सर्व मर्शी चषक आणि चषकचे प्रेक्षक इथे नक्कीच दर्शक मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोल्डन स्टार गोळगाव संघाचा कर्णधार आणि 7 स्टार श्रीगोंदा संघाचा कर्णधार आपण स्टेज जवळ यायचे नाणेफेकीसाठी. या मॅच साठी देखील आपण पाहतोय बराचसा क्रीडा रसिक उत्सुकता आहे. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट गेल्यात आतापर्यंत. सुभाष गोलंदाजी मार्गावरती टॅप केला बॉल. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक येथील बॉलवरती चांगला सन्मान दिला बॉलला. एकच धाव मिळवली आणि एका धावसंख्येच्या मदतीनं संघाची धावसंख्या 7 ऑन दी बोर्ड. सुभाष कांबळे गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्गावरती 7 धावा धावपथकावरती आपल्याला पाहायला मिळतील. तर आता सुभाष कांबळे गोलंदाजी मार्गावरती सज्ज. सुभाष कांबळेचा इथे टाकलेला बॉल अतिशय चांगला. फेकी खराब कामगिरी कीपरच्या माध्यमातून. 1 धाव त्याचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये होत असताना पाहायला मिळतं. 2 धावा गरज होती का या प्रकारची धावा खर्च करण्याची, हे देखील विचारणा मैदानावरती केली जातीय. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकताय 9 ऑन दी बोर्ड. 1.2 षटकांचा खेळ मैदानावरती कंप्लीट झाला. अजूनही या षटकाचे 4 चेंडू शिल्लक आहेत. पृथ्वीराज बाबा नागवडे मित्रमंडळाच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचा पारितोषिक जाहीर केलंय. थँक्यू. 9व्या मॅचच्या दिशेनं 9 ऑन दी बोर्ड. 9 धावा धावफलकावरती कशा प्रकारची कामगिरी होईल तर स्ट्रायकिंग एंडला राहुल कुरुमकर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याचबरोबर त्यांच्यासाठी टाकलेला इथे टाकलेला बॉल डॉट येत असताना पाहायला मिळतो. जसं तसं प्रत्युत्तर अक्षरशः इथे मैदानावरती परत फेड केली जाते या इनिंग मध्ये असं म्हटलं तरी वावडं नाहीये. तर एका बाजूने आपण पाहतो संदीप दादा कुरुमकर 11 लिंपणगाव त्यांना फाईट करते सहकार मर्शी स्पोर्ट क्लब श्रीगोंदा फॅक्टरी. याचबरोबर हा चेंडू खेळायचा होता. एका बाजूला पोहोचेल, एका बाजूला पॉइंट आणि थर्ड मॅनच्या मधोमध क्षेत्ररक्षक वेगाने येतील. लेग बाईज असा पंचांचा इशारा मुख्य पंच आहेत आणि त्यांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतो. आताची एकच धाव. टीमची धावसंख्या धावफलकावरती 10 या अंकावरती जाऊन पोहोचली आणि 10 धावसंख्येवरती 2 फलंदाज बाद. विशाल शिंदे यांनी जेल टिपला तर मच्छिंद्र राघवडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि याच बरोबर बॉल हवेत. कॅच होईल ड्रॉप. बॉलला अक्षरशः धरतीला घातलं लोटांकन. आणखीन एक झेल धरतीला दान होत असताना पाहायला मिळतोय. कॅच ड्रॉप. झेल महत्वाचा होता आणि कीपरनं परत एकदा केली आहे चूक. धावफलकावरती आपण जाऊया. 11 धाव. झेलाचं रूपांतर एका धावसंख्येमध्ये होत असताना एक धाव वाचवणं ह्या घडीला गरजेचं. तर मित्रांनो आपण पाहतोय 11 बॉलचा खेळ संपला. तिथे विकेट आहे 2 आणि आतापर्यंत 11 बॉल मध्ये 11 रन आल्यात. बॉल टू रन इक्वेशन. ओ हो क्या बात आहे. जबरदस्त चेंडू. सुभाष यांच्या माध्यमातून षटक कंप्लीट झालं आणि या षटकाच्या समाप्तीनंतर 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संदीप शेठ कुरुमकर 11 लिंपणगाव टीम जाऊन पोहोचली 11 या धावसंख्येवरती. बॉल शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये रनची आवश्यकता 19. धन्यवाद. इंटरेस्टिंग. धन्यवाद सर. सर या ठिकाणी प्रेक्षक आमचे रवी मॅचचा आनंद घेत आहेत. रवी सर भव्य
चषक आपल्याला पाहायला मिळतंय. आपलं काय मत आहे चषकाबद्दल? असा भव्य दिवस सोहळा आम्ही कधी पाहिलेला नाहीये. विशाल शिंदे जर जेल टिपला तर मच्छिंद्र शेटगावडे यांच्या वतीनं पारितोषिक आहे 500 रुपयांचं. आहे. थँक्यू. ह्याचा सगळ्यात मोठा आनंद आहे आणि दादांनी जे हे चषक भरवलं आणि आम्हाला हे मोठा सोहळा पाहायला दिला ह्याच्यात भरपूर समाधानी आहे. क्या बात आहे. चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी मत या ठिकाणी व्यक्त केलं. धन्यवाद सरपंच साहेब. वा, असे प्रेक्षक या ठिकाणी आपल्याला या सहकार मर्ची चषकामध्ये पाहायला मिळतात. यासाठी केला होता हट्टा असं शेवटचा दिस गोड होवा. थँक्यू. आता प्रेक्षकांमधून देखील आपण आवाज ऐकतोय. गोलंदाजी मार्कवरती राऊत सर, सर्वांचा लाडका सितारा आज जमीन या मैदानावरती पाहायला मिळतोय. तो कशा प्रकारची कामगिरी करेल आणि आता मॅचचं इक्वेशन तयार झालं. शेवटच्या 18 बॉल 19 रनची अवस्था विजयासाठी जिंकण्यासाठी गरजेचे आहेत. गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा बॉल इथे खेळण्याचा प्रयत्न होतो. बॅट वरती येणार नाहीये. स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरच्या चेंडू डॉट जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. राऊत सर गोलंदाजी मार्कवरती जे मात्र आपण या ठिकाणी पाहतोय. प्रदीप शिंदे जे मात्र स्ट्रायकिंग एंडला आहेत. स्वीप करण्याचा प्रयत्न. अतिशय देखणा स्ट्रोक. क्षेत्ररक्षणला जवाब. क्या बात आहे. अतिशय देखणं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जिथे हातानं काम बनत नाहीये तिथे पायानं काम केलं. अतिशय चांगली कामगिरी शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण मित्रांनो कसं असावं हे दाखवून देत असताना तिथला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. अरे शेवटचे चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती. आता आपण जाऊया परत एकदा या मॅचच्या दिशेनं. समीकरण देखील आपल्याला पाहायला मिळतं. शेवटच्या बॉलला 17 रनच्या अवस्थेत 16 बॉलमध्ये आता हा चेंडू इथे डॉट येत असताना याच बरोबर बॉल हवेत त्याला पाठवलं सीमारेखेच्या बाहेर. 2 मिनिटं डीजे. तर या षटकासाठी पृथ्वीराज बाबा नागवडे मित्रमंडळ यांच्या वतीनं पारितोषिक येतंय 100 रुपयांचं. क्या बात आहे. छत्रपतींचा छाबा. राऊत सर यांच्या विकेट हॅट्रिकसाठी बंडू तात्या जगताप मित्रमंडळ आणि त्याचप्रमाणे ईगल फाउंडेशन यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. राऊत सरांनी विकेट घेतली तर 100 रुपयाचं पारितोषिक. याचबरोबर चेंडू हवेत आणि इथे काय घडलं. चेंजमेंट चुकीचं वापरलं. तंत्र झेल घेण्याचं चुकीचं वापरलं. हरी होते. फ्लाय स्लिप दरम्यान थर्डमॅनच्या आणि फ्लाय स्लिपच्या मधोमध तिथे क्षेत्ररक्षण थोडीशी खराब कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा झेल घेणं महत्वाचं होतं. येणारे बॉल आहेत आता 13 बॉल 10 रनची आवश्यकता. संदीप दादा कुरुमकर 11 लिंपणगाव टीमला विजयासाठी. तर दुसऱ्या बाजूनं सहकार मर्शी स्पोर्ट क्लब श्रीगोंदा फॅक्टरी. राहुल स्ट्रायकिंग एंडला इथे टाकलेला बॉल जो मात्र आपण पाहतोय. यष्टीरक्षकाची थोडीशी खराब कामगिरी. एकच धाव इथे मिळेल. एका धावसंख्येनं 22च्या स्वरूपात आलेली सिंगल धाव. संघाची धावसंख्या धावपलकावरती 21. तर आता पृथ्वीराज बाबा नागवडे मित्रपरिवार यांच्या वतीनं राहुलसाठी पारितोषिक येत आहे. षटकार केला तर 200 रुपयांचं पारितोषिक. थँक्यू. धावपलकावरती आपण जातोय. टीमची धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते 21 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये संदीप दादा कुरुमकर 11 लिंपणगाव टीमला बनवायच्यात 9 धावा. धन्यवाद सर. आपण दुसरे प्रेक्षक आपण पाहतोय धस यांच्याकडे आपण आलोय. कसा सामना चालू आहे मैदानामध्ये? सर हा सामना खूपच आटातटीचा चालू आहे आणि मला विश्वास आहे सहकार मर्शी संघ हा सामना नक्की जिंकेल. आणि सामना जर सहकार मर्शी संघ जिंकला तर आनंदाच्या भरात त्यांना पण झोप लागणार नाही आणि प्रेक्षकांच्या मध्ये आम्ही जर इतका जल्लोष करणार आहोत की आम्हाला पण झोप लागणार नाही. नक्कीच जिंकणार आहे सहकार मर्शी संघ. थँक्यू. तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये मॅन ऑफ दी सिरीज साठी आकर्षक असं रेफ्रिजरेटर आदरणीय श्री रमाकांतजी नाईक साहेब यांच्या वतीनं. बेस्ट बॅट्समन साठी आकर्षक अशी LCD TV आदरणीय सचिनराव कदम साहेबांच्या वतीनं संचालक आहेत ते. बेस्ट बॉलर साठी आकर्षक अशी LED TV
आदरणीय शरदराव जगताप साहेबांच्या वतीनं ते देखील संचालक आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी आकर्षक असं कूलर. पोपटराव नागवडे साहेबांच्या वतीनं उत्कृष्ट एक्सटी रक्षक यांच्यासाठी आकर्षक अशी स्पोर्ट्स सायकल. आदरणीय रामराव पोपटराव मचाले साहेबांच्या वतीनं तर टी शर्ट सौजन्य संपूर्ण स्पर्धेमध्ये SS टूर्स अँड ट्रॅव्हलचे प्रोप्रायटर आदरणीय संतोष शेठ नागवडे साहेबांच्या वतीनं तर या सर्वच आमच्या बक्षीसदात्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करतोय. याचबरोबर व्हाईट बॉल अतिरिक्त एक धाव येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढती. 22 धावा धावफलकावरती. विजयासाठी आवश्यकता 12 बॉल 8 रन विजयासाठी बनवायच्यात. तर राहुल आज स्ट्रायकिंग एंडला त्याच्यासाठी 200 रुपयांचा धनादेश पारितोषिक. पृथ्वीराज बाबा नागवडे मित्र परिवार यांच्या वतीनं. आणि येथे घडलं काय, ही चूक करणं गरजेचं होतं का? अक्षरशः सामन्यातली रंगत संपली. आणि याच बरोबर आता वाढेल धावसंख्येचा आकार. सीमारेषा भेदून गेलाय. संचालक राकेश भाऊ पाचपुते यांचा खणखणीत चौकार. येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये 3 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज होते शुभम धुमाळ आणि त्याने केली फार मोठी चूक. इथे देखील व्हाईट बॉल खराब चेंडू. या संपूर्ण स्पर्धेमध्ये मित्रांनो मी एकच सांगेल, या संपूर्ण स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक साठी गोलंदाजाला पारितोषिक आहेच आहे, पण व्हाईट हॅट्रिकला कुठलंही पारितोषिक नाहीये. 2 खराब चेंडू. आता इथे गोलंदाज तयार. कशा प्रकारची कामगिरी केली जाते स्ट्रायकिंग एंडला. शुभम धुमाळ गोलंदाजी मार्कवरती. याच बरोबर अतिशय देखणा स्ट्रोक. नेत्र दीपक फटका जाईल सीमारेषेच्या बाहेर. कव्हरला हा चौकार. आणि याच बरोबर आता विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. आपणही या ठिकाणी यायचंय.